नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. म्हणजे खूप अर्ली मॉर्निंग, म्हणजे पहाटेचे 4:15 झालेत आणि मी आता उठलो आहे. म्हणजे डोळ्याच्या हालतवर नजर तुम्ही समजू शकता. आज मी आणि माझे मित्र मिळून आम्ही चाललो गोकर्णला, कर्नाटकमध्ये बाय रोड. तर ही 3 दिवसाची जर्नी आहे. 3 दिवसाची पूर्ण आम्ही ट्रिप प्लॅन केली आहे आणि आज 13 मे आज आम्ही ही ट्रिप स्टार्ट करतो आहे. 13, 14, 15 असा 3 दिवसाचा हा आमचा प्लॅन आहे. तर आता 4:15 झालेत. मी चहा आता पिऊन लगेच आंघोळ करून घेतो. आणखीन आंघोळ करून मी रेडी होतो. तयारी सगळी झालेली आहे. कॅमेरा वगैरे पण पूर्ण भरून ठेवला आहे. गाडी पण ऑल सेट आहे. गाडीचा कालचा गाडी धुतलेल्याचा वगैरे व्लॉग मला पूर्ण करताच आला नाही. शेवटी तो व्लॉग राहिला अर्धवटच. तर हे आपण आजचे 3 व्लॉग कंटिन्यू करूया आणि एक दिवसाचे 3 व्लॉग आपण एक सिरीजमध्ये बघूया. तर आज शनिवार आहे आणि 3 दिवस म्हणजे एक रेस्ट घेण्यासाठी, कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग माझं राहणार आहे या ट्रिपमध्ये. त्याच्यामुळे एक दिवस रेस्टसाठी म्हणून मी सेफ साईड म्हणून 2 दिवसाची सुट्टी टाकली आहे, सोमवार आणि मंगळवार. आमची ट्रिप ही शनिवार, रविवार, सोमवार. ऑलरेडी हॉटेल्स वगैरे सगळे बुक करून झाल्यात. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस या 3 दिवसामध्ये कोणकोणती आम्ही ठिकाणं फिरणार आहोत हा सुद्धा प्लॅन आमचा रेडी झाला आहे. आणि तो प्लॅन फक्त एक्झिक्यूट होतोय की नाही ते आम्हाला बघायचं आहे. आणखी जसा एक्झिक्यूट प्लॅन होईल तसं मी तुम्हाला अपडेट ह्या व्हिडिओमध्ये देत जाईन. तर आता मस्त चहा पितो, आंघोळ करून घेतो आणि तुम्हाला येऊन भेटतो. आंघोळीची तयारी वगैरे सगळी झाली आहे. हे दोघे जण आले आहेत इथे आणि वाजले आता तो 5:10. ऑलरेडी निघण्याचा टाईम होऊन गेला आहे, एक्सीड झाला आहे टाईम. आता लगेच आम्ही इथून निघतो आणि कणकवलीला जाऊन पोचतो. कणकवलीला आम्ही आता आलोत उरलेल्या 2 मैत्रिणींना घेण्यासाठी. आणि इथून आम्ही आता 5 जण चलायसन कुतुब आहेत इथे खाली. इथून आता आम्ही थोडंच पेट्रोल भरणार, कारण आम्हाला गोव्यामध्ये स्वस्तामध्ये पेट्रोल मिळेल. तर आम्ही आता इथून निघणार 5-1 मिनिटामध्ये. मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत कणकवलीवरनं आणि पंडूर तिठ्याकडे आलो आहोत. कुडाळ इथून जवळजवळ 10 किलोमीटर आहे आणि इथे मी 500 रुपयाचं फक्त पेट्रोल टाकलं आहे. गोव्यामध्ये जरा मिळतं स्वस्त पेट्रोल, 10 रुपयांचं स्वस्त आहे इथल्यापेक्षा. त्यामुळे गोव्यामध्ये टाकी फुल करायची म्हणजे जवळजवळ उद्याचा दिवस तरी पुरेल आम्हाला. परत येताना गोव्यामध्ये परत फुल करावी लागेल. सो आता जायचा प्लॅन आहे बटरफ्लाय बीचवरती, जो की गोव्यामध्ये आहे, साऊथ गोवामध्ये. तर तिथे पोचल्यावर तुम्हाला भेटतो. अदरवाईज वाटेत कुठे खायला वगैरे थांबलो तर तिथे डायरेक्ट तुम्हाला कनेक्ट करतो. गोव्यामध्ये आणि आता इथे थोडं खाण्यासाठी बघतो. निलेश आणि विनय गेले आहेत खाण्यासाठी काहीतरी बघायला. तर आता थोडं काय बघू, इथे खाऊ आणि लगेच निघू. आता इकडे बटरफ्लाय बीचच्या रोडवरती आहोत, पण वाजल्या 11 इथेच. त्याच्यामुळे आम्ही इकडे जायचा काय प्लॅन कॅन्सल केला आहे. इथून गोकर्ण जो आमचा हॉटेलचा होमस्टे आम्ही घेतला आहे तो ऑलमोस्ट 95 किलोमीटर्स आहे. तर इथून पोचायला 2 तास तरी लागतील, कारण हा रस्ता पण जरी बघितलात ना बटरफ्लाय बीचचा एकदम बॅक ठीक आहे. आता जरा चांगला रोड लागलाय, परत हायवे. हे बघा साहेब झोपले परत.
समोर एक गाडी चालली आहे. गाडीवर पूर्ण मॅप केलेला आहे, म्हणजे गाडी कुठे कुठे फिरते ती. होमस्टेकडे येऊन पोचलो आम्ही, पण आता निलेश आणि विनय बघायला गेले आहेत तिकडे की रूम आहेत की नाही, कारण आम्ही booking.com वरनं केले आहेत बुक तिथे. आता थोड्या वेळात होऊ, कारण इथे आता वाजला आहे 1 आम्हाला पोचायला जवळजवळ. सकाळी आम्ही कणकवलीतून 6-6:30च्या दरम्यान बाहेर पडलो आणि बटरफ्लाय बीचला तिथे जाणं आतमध्ये, तिथे जरा थोडा वेळ आणखीन गेला, पाऊण 1 तास तरी एक्स्ट्रा तिथे गेला. म्हणजे इथे 6 तासाच्या आसपास पोचता येतं जर कंटिन्यू आलं तर. वाटेत थोडं आम्ही खायलासुद्धा थांबलेलो, तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. आपली गाडी मस्तपैकी शेडमध्ये इथे पार्क झाली आहे. ओनर आहेत म्हणाले, ते त्यांचीच गाडीची इथे शेड आहे पार्किंगची. तर आपली गाडी व्यवस्थित पार्क झाली आहे. आता तुम्हाला रूमकडे जातो आणि भेटतो, कारण रूम इथनं खाली आहेत. रूम त्या समोर दिसत आहेत, ते छोट्या 2 रूम आहेत, दाखवतो तुम्हाला. त्या समोरच्या 2 छोट्या रूम्स आहेत. जरा आता थोडा वेळ आराम करून फ्रेश होतो आणि तुम्हाला जेवायला जाईन. आणखीन आरामात जरा तुम्हाला थोडा वेळ गेला की मग एकदा आसपासची रूम टूर आणि तुम्हाला देतो छानपैकी. टोटल रनिंग वगैरे किती झालं आहे हे आत्ता मला नक्की माहिती नाही, पण साधारणतः 270-280 किलोमीटरच्या आसपास झालं आहे माझ्या घराकडनं. मग थोड्या वेळाने सर्व अपडेट देतो. थोडा ड्रायव्हिंग करून थकायला झालं आहे आता. झाला तर निघालो तिथून लंच करायला. वाजल्यात 1:45. इथून जवळजवळ 3-4 किलोमीटर लांब आहे बीच. बघू आता तिथे जाऊन. आलो तिकडे बीच. कुठचं? परशुराम सीशोर कॅफे. परशुराम सीशोर कॅफे इथे बघतोय विनय काहीतरी इकडे खाण्यापिण्यासाठी. इकडे पोरं वगैरे सगळे रील वगैरे शूट करत आहेत पाठीमागे. आणखीन बीचचा नजारा सुद्धा मस्त आहे इथनं, पूर्ण छान. थोडा वेळ आता लंच वगैरे झालं, घराकडे जाणार, परत आंघोळ करणार, कारण येताना अंग वगैरे पूर्ण चिकचिकीत झालं आहे घामाने. आणि ते झाल्यानंतर बहुधा आम्ही गणपतीचं आणि जे मंदिर आहेत तिथे दर्शनासाठी जाऊ. परत पूर्ण आंघोळ वगैरे फ्रेश झालो. वाजल्यात जवळजवळ 3:30. आणि मागे बघताय असेच होमस्टे आहेत तिथे. असे 2 होमस्टे आहेत, एक हा आणि एक हा. आम्ही 5 जण आलोत. एका रूममध्ये 3, एका रूममध्ये 2 असे जण मिळून हा आम्ही होमस्टे घेतलेले आहेत. तर हा एक आसपासचा परिसर पूर्ण सगळे माडा पोफळींची झाडं आहेत. इकडे हा समोर रस्ता आहे आणि इकडून येण्याची वाट आहे. जर आम्ही या होमस्टेमध्ये राहिलो, हे आहे महालक्ष्मी होमस्टे. चांगला आहे, व्यवस्थित आहे, रूमसुद्धा व्यवस्थित आहेत. एक रूम टूर आपण करूया. छान असे ग्रिलचे मस्त एक बाल्कनी आहे. त्यानंतर बसण्यासाठी खुर्ची, टीपॉय बाहेर ठेवलेला आहे. हे आमचे विनयराव. ह्यांचासुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, चेकआउट करा, MJ विनयराव या नावाने यूट्यूबवरती. त्यानंतर हे आमचे निलेशराव. आणि हा पसारा आहे एकंदर, त्याच्याशी तुम्ही बघू नका. चांगल्यापैकी 2 जणं प्लस खाली गाद्यासुद्धा दिलेल्या आहेत. 2
खुर्च्या आहेत, हे आमचं सगळं सामान आहे आता इथे. आणि प्लस इकडे हे आहे संडास बाथरूम. तर एकंदरीत एवढं एक सिंगल रूमचे अशी हे छोटे होमस्टे आहेत केलेले, पण छान इथे वाटलं. निसर्गरम्य वातावरण आहे. आपलं घर कोकणातलं आणि इकडे जास्ती डिफरन्स नाही समजत. फक्त एकच आहे, इकडे माडा पोफळीची जास्ती झाडं आहेत, जसे की रत्नागिरीमध्ये आहेत. आणखीन गोवा सोडलं आणि कर्नाटकामध्ये आलं की जिकडे तिकडे तुम्हाला नारळाचीच झाडं मिळतील, जिकडे तिकडे माडच मिळतील तुम्हाला. आता आम्ही आलेलो श्री महागणपती मंदिराच्या तिथे, जे आम्ही निघालो आणि आलो. मस्त मंदिर आहे. गणेशाची उभी मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. आता मला महाबलेश्वर टेम्पलमध्ये जायचं आहे. तिथे समोरच आहे टेम्पल. इकडे श्री गणपती देवाचं, आणखीन त्याच्याच बाजूला इकडे महाबलेश्वर मंदिर आहे. तर त्यासाठी एक खास वैशिष्ट्य आहे की लुंगी किंवा उपरणं घालूनच जावं लागतं. तर आम्ही आता लुंगी घेतली आहे इथे आणि मंदिरामध्ये आम्ही आता दर्शनासाठी चाललो. आता आम्ही महाबलेश्वरा आणि गणपती हे दोनही मंदिरं करून आलो. त्यानंतर आता आम्ही चाललो रूमवरती. तिथे आम्ही आमचे प्रसाद आणि जो घेतला आहे तो ठेवणार आणि तिथून बीचवरती जायला निघणार आहोत. आम्हाला तिथे काही शूटिंग वगैरे करायला मिळालं नाही, कारण मोबाईल आतमध्ये रेस्ट्रिक्ट होता केलेला. बाहेरसुद्धा नाही, फक्त काही फोटोज तिथे क्लिक केले आणि एवढंच फक्त. मित्र 3 सांज झाली आहे. आम्ही आता चाललो होतो आत्ताशे ओम बीचला. माणसं परत चालली आहेत पाठीमागे आणि आम्ही आता पुढे चाललो होतो. पण हा एक पाठीमागचा नजारा छान दिसला म्हणून इथे जरा थांबतोय आणि एक ह्याचा फोटोशूट करतो. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप बघायची. आमचा मूर्खपणा झाला की आम्ही येऊन रात्रीचे इथे आलो संध्याकाळी. हा निलेश, ए भाई, आपण रात्रीच्या आलो, ह्योच आपलं मूर्खपणा झाला. होय रे. नाही तर ओम बीच चांगला स्पॉट आहे, अगदी ओम आकारामध्ये असा आहे बीच पूर्ण. तर रिग्रेट. उद्या नक्की कुठचा तरी दुसरा एक बीच करायचा. सगळे आधीचे स्पॉट जे आम्ही ठरवले आहेत ते लवकर पूर्ण करून. आणि ह्या ओम बीचच्या नमस्ते कॅफे आहे, ह्याचंसुद्धा रेटिंग चांगलं आहे गुगलवरती आणखीन, पण आम्ही जाणार नाही, कॉस्टली आहे. झालं, आम्ही आता ओम बीचवरनं रात्रीचे आता 9:10 झाले आहेत आणि इकडे आम्ही आता एका रेस्टॉरंटमध्ये आहोत. हॉटेल रॉयल फूड पॅराडाईज. अरे नाव घेताना जिप ट्विस्ट होते. तर इथे आता मस्तपैकी जेवण घेणार, चिकन मागवत आहे. आणि आजचा ब्लॉग हा जास्त इन्फॉर्मेटिव्ह झाला नाही. सकाळी रात्रीची झोप नाही झालेली, पूर्ण दिवसभर ड्रायव्हिंग, त्याच्यामध्ये काहीच करता नाही आला. थर्ड शूटिंग. तर तुम्हाला डिनर करून भेटतो. मस्तपैकी जेवण झालं यावरच्या हॉटेलमध्ये, जे आता तुम्हाला सांगितलं. आणि आता खूप हेक्टिक आजचा दिवस गेला आहे. दिवसभराचा प्रवास, ड्रायव्हिंग म्हटलं तरी पण खूप हेवी झालं आहे आज. आणि आत्ताचं जेवणसुद्धा खूप हेवी झालं आहे. तर एवढंच आजच्या व्हिडिओ पुरतं मी ठेवतो आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो.
भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सुमित कर्णिक रजा घेतो तुमची. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची. बाय.